क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. हायकोर्टाकडूनही तातडीनं सुनावणीला नकार. तुर्तास कोकाटे लीलावती रुग्णालयात. माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार. निकालाची प्रत मिळताच विधिमंडळ कारवाई करणार. आमदारकी रद्द होताच मंत्रिपदही जाणार. धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता. कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न. परळीच्या वैद्यनाथ मंदिर विकासासाठी अमित शहांना भेटलो. आमची भेट पूर्वनियोजितच होती. दिल्लीतील अमित शहांच्या भेटीबाबत धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायला संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा विरोध. मुंडेंना मंत्रिपद दिलं तर 100 वाल्मिक तयार होतील, शेकडो हत्या होतील, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर कोकाटेंवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज. आधी मुंडे, आता कोकाटे. वर्षभरात अजितदादांच्या 2 मंत्र्यांमुळे सरकारची नाचक्की. माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कोकाटेंना लपवलं जातंय. प्रकाश आंबेडकरांचा हल्ला बोल. नवा मलिकांमुळे मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती नको. देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांसमोर भूमिका. मुंबई महापालिकेत महायुतीशिवाय राष्ट्रवादीची तयारी. वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ. औरंगाबाद खंडपीठानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. ठाकरे बंधूंच्या युतीवर 2 दिवसात शिक्कामोर्तब होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार. मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित. शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 80 जागा सुटण्याची शक्यता. मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी. धाराशिवच्या उमरगानंतर शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व. द मुरुड फाईल्स. मुरुडमधील शिंदे सेना आणि काँग्रेसच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला. सत्तेसाठी काँग्रेससमोर लोटांगण. दानवेंची टीका. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी हरलो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, शिंदेंचा इशारा. तर नितेश राणेंची ही टीका. 19 डिसेंबरला अमेरिकेत काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता. राऊतांची माहिती. पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात अत्यंत स्फोटक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती समोर येणार. राऊतांचा दावा. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार. गोळीबारात सुरक्षा रक्षक जखमी. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ. फुटबॉलला भारतात उज्ज्वल भवितव्य. महान फुटबॉलपटू लायनल मेस्सीला विश्वास. भारत दौऱ्यातील चाहत्यांच्या प्रेमानं भारावला मेस्सी. एलन मस्क ठरले इतिहासातले सर्वात श्रीमंत व्यक्ती. एकूण संपत्ती 50 लाख कोटी रुपयांवर. 50 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारे जगातले पहिलेच व्यक्ती.